गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. सकाळचे वाजले 11. आज सुट्टी असल्यामुळे आम्ही उशिरा उठलो सर्वजण, कारण की आज वेनसडे आहे. वेनसडेला सुट्टी असते अंशच्या पप्पाला. आणि अंश बघा काय करू राहिला. अंश सकाळ सकाळी काय करते तू? चेरी खातो. चेरी खात आहे का तू? चेरी खाऊन राहिला. आणि तुझ्या डोक्याला काय झालं? काय झालं तुला इथे? काय झालं? टंबू आला. इथे इथे काय झालं? तू कुठे पडला? कुठे पडला सांग ना. रूमची पूर्ण साफसफाई करून घेते. माणसाला सुट्टी राहते पण बाईला एक दिवस सुट्टी राहत नसते. म्हणून रोज साफसफाई करा, स्वयंपाक करा, हे करा ते करा, सर्व बायांच्या मागे लागलेच राहते. माणसाला एक दिवस तरी सुट्टी भेटते पण बाईला एक दिवस सुट्टी नसते भेटते. वरतून अंश इकडे तिकडे नाचत असते, मधामधात करत असते. आता मी पोछा लावून राहिली ते आता मधामधात करेन. तो पण नुसता आवाज देते, मम्मा मम्मा हे बघ हे बघ. आता माझी वरची साफसफाई झालेली आहे, खालची पण झाली आहे पूर्ण कामं. आता मी आंघोळ करते. आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही गणपती पाहायला जाणार आहोत. तर तुम्हाला नक्की दाखवेन मी गणपती. नागपुरातले कसे कसे चित्ररळी गणपती आहे मोठे मोठे, ते सर्व तुम्हाला दाखवेन. चालू झालेला आहे. व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे. गारगार पाऊस एकदम. आम्ही गणपती बघायला जाणार होतो पण पाऊस येण्यामुळे आम्ही गेलो नाही. आता आम्ही मार्केटमध्ये जाणार होतो पण गणपती पाहाल पण पाऊसच खूप येऊन राहिला आहे बारीक बारीक. तर आम्ही ओलं होऊन जाऊ म्हणून आम्ही गेलोच नाही. अंश इकडे बघा, छान 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 छान. अंश किती छान छान गल गल पण दे. हा हा अंश अंश दीदी दीदी. इथे अंशी मस्ती चालू होती आणि मग मी पण खेळू लागली त्यासोबत. पाऊस येत होता तर आम्ही खूप मस्ती करून राहिलो होतो, कारण की पोरांना स्क्रीन टाईम कमी दिला पाहिजे आणि आपल्यासोबत जास्त खेळलं पाहिजे. तेव्हाच ते लोक स्क्रीन टाईम कमी होईल त्यांचा, म्हणजे मोबाईल वगैरे बघणार नाही, आपल्यासोबत छान राहणार, आपल्यासोबत खेळणार, मोबाईल नाही बघणार. आणि तो पक्षी बघ किती सुंदर बसला आहे. आणि तो बघा अंश नाही 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 नाही. अंश दीदी कुठे? दीदी कुठे? दीदी दीदी कुठे? तुझी दीदी दीदी गजब बेइज्जती बाई. नंतर झाली सायंकाळची तयारी. मी डोश्याचं भिजू टाकलेलं होतं, तेच मी रेडी करत होते डोश्यासाठी. इकडे अंशी आजी अंशला भरून देत होती. बिना मोबाईल पाहिल्याने माझा मुलगा जेवण करते, फक्त नाचा लागते इकडे तिकडे इकडे तिकडे त्यासोबत. आणि मी इथे डोश्याचं तयार करत होते सर्व. डोसा तयार झाला आहे. मीठ वगैरे सर्व एका भांड्यात काढून घेते, दुसरं एका भांड्यात दुसरं ठेवते, कारण की पूर्ण खराब नको व्हायला. आणि अंशला खूपच छंद आहे, खूपच म्हणजे खूपच. काय करताय? खूप जास्त छंद आहे कुकरचा. एवढी कुकर घेऊन बसून जाते तो आणि खेळत राहते.
डोसा तयार करत होते मी. पहिल्या दिवसात फाटूनच गेला माझा एकदम. नंतर मी बरोबर केलं त्याला हलक्या हाताने. कसा झाला नक्की सांगा मला. नंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. आम्ही बाहेर निघालो. डोसा वगैरे खाऊन झाला सर्वांचा आणि आम्ही बाहेर गेलो अंशची शॉपिंग करायला. साठी शॉपिंग करायची होती, कपडे घ्यायचे होते म्हणून विशाल मेगा मॉलमध्ये गेलो होतो आम्ही. तिथे थोडे कपडे बघितले, अंशे कपडे घेतले आणि अंशी मस्ती तुम्ही समोर बघू शकता किती मस्ती करून राहिला. इकडे तिकडे नाचवते आम्हाला. मी म्हणत होती अंशच्या पप्पाला की हे कसं आहे ते कसं आहे, हे कपडे छान आहे का, आणि वरतून अंश आमचा ऐकतच नव्हता. बघू शकता तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये किती मस्ती करतो जातो. शिवांश छोटे आहे, फाडून आहे. सोड 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 हा छोटा आहे. बारा महिन्यापासून. चल फाडून नाही. शिवांचे कपडे घेऊन झालेले आहे. एक पॅन्ट आवडला होता म्हणून मी पॅन्ट लावून बघून राहिली अंशला. शिवांची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही घरी चाललो गेलो आहे. घरी जाऊन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन शिवांची काय काय शॉपिंग केली आहे. तर आता इथेच एंड करते मी व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.